जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। बीड तालुक्यातील आदर्श गाव मौजे बोरफडी येथे शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेल्या आदर्श ग्रामपंचायत बोरफडी येथे भेट देऊन गावात राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करण्यात आली। यामध्ये प्लास्टिक बंदी, बचत गट, घरकुल, आयुष्यमान भारत कार्ड वाटप, अनिमिया मुक्त गाव, ग्रामपंचायत अंतर्गत CCTV कॅमेरे यांसह इतर खास करून उपक्रम राबवलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राज्यात 37,397 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला। जी ग्रामपंचायत उत्कृष्ट काम करेल त्या घटकात त्या इंडिकेटरवरती काम करेल त्यांना राज्यात 5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे। यामध्ये राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय बक्षिसास पात्र ग्रामपंचायत होणार आहे। त्याच धर्तीवर आदर्श ग्रामपंचायत बोरफडीने देखील सहभाग नोंदवून सर्व इंडिकेटर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत बोरफडीचे दप्तर, नाविन्यपूर्ण केलेले कामे व नागरिकांना देत असलेल्या सुखसुविधा हे सर्व पाहण्यासाठी बीड जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय किशोर काळे यांनी त्यांच्या टीमसोबत भेट देऊन समाधान व्यक्त करून गावात शाश्वत विकास करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी त्यांच्यासोबत बीड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण मोरे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे वॉर रूम संनियंत्रक तथा जिल्हा व्यवस्थापक अशोक खरसाडे आदी टीम सहित बोरफडी ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच कैलास घुगे, युवा उद्योजक सुनील कुटे, गोरख घुगे, वशिष्ठ कुटे, बिभीषण घुगे, जयवंत ठोंबरे, कृष्णा घुगे, रामभाऊ गाडे, सिद्धेश्वर घुगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, विवेक गीते, कृषी सहाय्यक खामकर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी बाजीराव ढाकणे, बीड। आपल्या गावात असे किती लोक आहेत की आयुष्यमान कार्डाचं शासनाचं धोरण आहे त्याचा फायदा घेतला, प्रत्यक्ष लाभ घेतला? सध्या तर दोन-तीन जणांनी घेतलेला आहे। 3 जणांनी घेतलाय सध्या तर। आता कॅम्प 2-4 महिन्यापूर्वी झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्या ग्रामपंचायत आहे, शाळा आहे, अंगणवाडी आहे, हे सोलार करायचे जातात। म्हणजे आता आज ते 20 देख भरतात ना, त्याला सोलार करायचे, सोलार युनिट त्याच्यावर छतावर बसवलं आणि त्याच्याजवळ 20 देख त्याने भरले नाही, म्हणजे 0 असलं पाहिजे ते त्याला मार्क्स आहे। जेवढे तुमचे घरकुल आहेत, घरकुल पूर्ण झालेत का? 60% हा, मग पूर्ण झाले त्याला मार्क्स आहेत। आणि त्या घरकुलावर जेव्हा तुम्ही त्याला त्या घरकुलाला सौर जर फायदे देतात त्याचे मार्क्स वेगळे आहेत। आणि दीज आर क्रिटिकल एरियाज, म्हणजे या गोष्टी ज्यांना जे करतील ना त्यांना जे 5-5 कोटीचे बक्षीस, मोठे बक्षीस मिळणार, बरोबर की नाही? मग जे हे लोक नाही का, जे लोक हे याच्यामध्ये पडणार नाही, जे सर्वसामान्य घटना करतील त्यांना मग 15 लाख, जे काय 20 लाख काय असेल ते असं आहे। कोणी म्हणून इंडिकेटर केलं का? कोणी केलं ते काय? जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।